brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिशय कडाक्याची थंडी पडतेय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा जो पारा आहे तो आणखीनच घसरणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. त्यानुसार अनेक भागांना अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे. नक्की कोणत्या तारखेपर्यंत महाराष्ट्रात ही थंडीची लाट असणार आहे, याचा सगळ्यात जास्त फटका कुठल्या जिल्ह्यांना बसणार आहे, नक्की किती डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाचा जो पारा आहे तो घसरण्याची शक्यता असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की पुढच्या काही दिवसांमध्ये कुठे कोणता अलर्ट असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर साधारण 24 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. इकडे आपण बघू शकतो की कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. इथे आपण बघू शकतो हा जो भाग आहे नाशिकचा, याचबरोबर जुन्नर, कोपरगाव, अहिल्यानगर, बीड, जामखेड, बारामती आणि जेऊरचा जो भाग आहे तिथे अतिशय कडाक्याची थंडी असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. साधारण 4 ते 6 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान ह्या पट्ट्यात घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. तर यालाच लागून असलेले इतर जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये इकडे जळगाव असेल, मालेगाव, इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, जुन्नर, याचबरोबर पुणे, सांगोलाचा काही भाग, सोलापूर, धाराशिव आणि लातूरमधला काही भाग, हा जो इतर याला लागून असलेला मध्य महाराष्ट्रातला हा जो पट्टा आहे, इथे साधारण 6 ते 8 अंश सेल्सिअस इतकं तापमान घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने म्हटलेली आहे. तर त्याला लागून असलेले पुढचे जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये इकडे धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा सुद्धा समावेश होतो. यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, त्याचबरोबर ताडोबा असेल, चंद्रपूर, इकडे अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, लातूर, परभणी, नांदेड, मुखेड, याचबरोबर इकडे सातारा, कराड, सांगलीचा काही भाग, कर्जत, हा जो इतर पट्टा आहे तिथे साधारण 8 ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान घसरू शकतं असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर इकडे कोकण किनारपट्टीला लागून असलेले जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये पालघर असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर कर्जत, साताऱ्याचा काही भाग, कोल्हापुराचा काही भाग, हा जो पट्टा आहे, याचबरोबर तिकडे पांढरकवडा, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातला काही भाग, असा हा जो पट्टा आहे, इथे सुद्धा तापमानात घसरण होणार असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. साधारण 10 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात घसरण या पट्ट्यात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने म्हटलेली आहे. तर कोकण किनारपट्टीचा हा जो संपूर्ण पट्टा आहे, ज्यामध्ये पालघरचा डहाणूचा भाग असेल, इकडे मुंबई, नवी मुंबई, अलिबाग, याचबरोबर दापोली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला काही भाग आहे, ज्यामध्ये देवगड वगैरे यांचा समावेश होतो. हा जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे, इथे 13 ते 15 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं तापमान असेल असं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून, इमेजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, वर्तवलेलं आहे. आता स्पेसिफिक कुठे काय वातावरणाची स्थिती आहे, किती अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात घसरण झालेली आहे, हे सुद्धा पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. तर इकडे आपण बघू शकतो दिंडोरीत सगळ्यात जास्त तापमानात आता घसरण असल्याचं बघायला मिळतंय. दिंडोरीमध्ये साधारण 6.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी आता सध्याच्या घडीला दिंडोरीत असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर नेवासामध्ये 6.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. चंदगडमध्ये 6.8 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर जालन्यामध्ये 7.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये 7.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. पुण्यातल्या पाषाणमध्ये, नारायणगाव आणि याचबरोबर जेऊरमध्ये साधारण 8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. बीडमध्ये 8.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर गोंदिया आणि मालेगावात 8.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला आहे. तर पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात की आणखी इतर ठिकाणी काय स्थिती आहे. नाशिकमध्ये 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आलेली आहे. तळेगावात साधारण 9.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. नागपुरात 9.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर बारामतीमध्ये 9.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे. नागपुरात आत्ता 9.2 अंश सेल्सिअस तापमान असलं तरी विदर्भात पुढच्या काही दिवसात विदर्भात सुद्धा थंडी वाढणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की विदर्भातल्या आणखी इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे. इकडे आपण पाहू शकतो चंद्रपुरात आत्ता 10.3 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर लोणावळा आणि संभाजीनगरमध्ये 10.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. हे नोंदवण्यासारखं आहे की लोणावळा हे खरं तर थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं, मात्र तिथे 10.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. मात्र महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये त्याहीपेक्षा कमी तापमान असल्याचं आपण मगाशीच बघितलेलं आहे. महाड आणि परभणीत 10.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर नांदेडमध्ये 10.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला नोंदवलं गेलं आहे. अकोलामध्ये 10.9 अंश सेल्सिअस,
सेल्सिअस, साताऱ्यात 11.2 अंश सेल्सिअस, धाराशिवमध्ये 11.5 अंश सेल्सिअस आणि चिपळूणमध्ये 11.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर हिंगोलीमध्ये आणि उदगीरमध्ये 12 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 12.1 अंश सेल्सिअस, वर्ध्यात 12.4 अंश सेल्सिअस, सांगलीत 13 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणून तिथल्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी लोक फिरण्यासाठी तिथे जात असतात वीकेंडला. मात्र त्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जास्त थंडी असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे महाबळेश्वरला थंडी नक्की अनुभवायची असेल तर अनेक भागांचा पर्याय सुद्धा आता उपलब्ध झालेला आहे. इकडे आपण बघू शकतो सोलापुरात नक्की वातावरणाची काय स्थिती आहे. तर सोलापूरमध्ये साधारण 14.1 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची सध्याच्या घडीला नोंद झालेली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात आता 15.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर अशा पद्धतीने सध्या वातावरणाची काय स्थिती आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये वातावरणात नक्की कुठे काय बदल होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असेल, याविषयी आपण सविस्तर ह्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. वेदर रिपोर्ट संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला तुम्ही जर नवीन असाल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.